यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या सर्व आयोजन समितीने मग निखिलजी बोरकर असतील, पंकजजी नार्वेकर, प्रल्हादजी हळदणकर, सतीशजी हळदणकर, संपूर्ण आमची आयोजन टीम, प्रत्येकाची नावं मी नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। या सगळ्यांनी घेतलेली मेहनत, त्याचबरोबर विशेषतः RCC राजवाडीचे आमचे सर्व सहकारी प्रत्येक दिवशी या क्रीडांगणाची योग्य निगा राखतायत, त्यांचं देखील योगदान मोठं आहे। म्हणजे प्रत्येकानं जे योगदान दिलंय, आपल्या समाजासाठी जे योगदान दिलंय ते अगदी वाखाणण्याजोगं आहे, कौतुकास्पद आहे। आपल्या सगळ्यांचं खूप खूप कौतुक। तिसऱ्या पर्वामध्ये आपण दाखल झालो। मागच्या 2 पर्वांना पहिलं पर्व कचरे गावामध्ये रंगलं होतं, त्यानंतर मागच्या वर्षी दुसरं पर्व याच क्रीडांगणावर आपण अनुभवलं आणि या वर्षी तिसऱ्या पर्वामध्ये आपण सगळेजण दाखल झालोय। टॉस जिंकला श्रेयान 11 कासारीने आणि सांगितलंय की आम्ही क्षेत्ररक्षण करतोय। कालच्या पहिल्या सामन्यामध्ये 83 धावांचा यशस्वी पाठलाग सावकार 11ने केला होता। आज पुन्हा एकदा तेच बघायला मिळेल का? पहिल्या सामन्यामध्ये कोणता संघ बाजी मारणार आणि ती बाजी मारायची असेल तर जीवाची बाजी लावून खेळावं लागणार आहे आणि त्यासाठी हे बॅटल रंगेल। चला आता क्षेत्ररक्षण लावून घ्या, आतमध्ये जाऊन टीम मीटिंग नको आहे। ऑलरेडी 3 ते 4 मिनिटांचा वेळ गेलेला आहे। तुम्हाला 6 ओव्हरसाठी 30 मिनिटांचा अवधी आहे। फिल्डिंग टीम आणि बॅटिंग टीम दोघांनीही लक्ष ठेवा। टायमर ज्यावेळेला पहिला बॉल डिलिव्हर्ड केलेला आहे त्यावेळेला पहिला बॉल टाकल्यावर टायमर इथे लगेच स्टार्ट होणार आहे। 25 मिनिटांमध्ये जर तुमच्या 5 ओव्हर पूर्ण झाल्या नाहीत तर त्यानंतर तुम्हाला लगेचच पेनल्टी घोषित केली जाईल, याची दक्षता घ्या। नवीन फलंदाज जर एखादा फलंदाज बाद झालाय तर नवीन फलंदाज 30 यार्ड वर्तुळाला क्रॉस होईल याची खात्री घ्यायची आहे। जयगडचा राजा टीम मॅनेजमेंट ही सूचना तुमच्यासाठी आहे। ज्यावेळेला दुसऱ्या डावाला सुरुवात होईल तेव्हा तीच सूचना श्रेयान 11 साठी असणार आहे आणि ओव्हर बदलण्यासाठी किंवा प्रत्येक ओव्हर नंतरचा जो गॅप आहे तो भरून काढा। प्रणय आणि त्याच्याबरोबर आहे टीमचा कॅप्टन सुमित हळदणकर, कचरे गावाला बिलॉंग करतो। दुसऱ्या बाजूला प्रणय जो चिंचखरीला बिलॉंग करतो। प्रणव मुरकर लेफ्ट हँडर फलंदाज, मागील काही वर्षापासून सातत्यपूर्ण क्रिकेट खेळतोय आणि हे 2 फलंदाज डावाला सुरुवात करते। दुसऱ्या बाजूने श्रेयान 11 कासारी कडून बंड्या ठाकूर म्हणजे प्रज्ञेश ठाकूर, वेणेश्वर गावाला बिलॉंग करतो हा खेळाडू। पहिले षटक टाकण्याची जबाबदारी त्याच्यावरती। पॉइंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर 30 यार्ड वर्तुळामध्ये असताना पहिला बॉल, लेट्स प्ले। पहिलाच बॉल हलक्यात आणि सॉफ्ट हँडेड ढकललाय, मिड ऑनला जाईल बॉल, तिथे फिल्डर पोहोचतोय तोपर्यंत प्रणवने घेतले सिंगल, खातं उघडलं। धाव संख्येचा श्री गणेशा, पहिल्याच बॉलवर 1 धाव। टायमर स्टार्ट झालेला आहे। 30 मिनिटांचा अवधी तुमच्यासाठी दिलेला आहे आणि जसा उल्लेख झाला होता की पहिला बॉल ज्यावेळेला टाकला जाईल त्यावेळेला टायमर सेट होईल आणि तो स्टार्ट झालेला आहे। बाउंड्री लाईनच्या बाहेर जर बॉल गेला त्यावेळेला तो स्टॉप असेल, तिथून बॉल मैदानात येण्यासाठी काही क्षण जाऊ शकतात याची आम्ही खात्री घेतलेली आहे। त्यामुळे तुम्ही तुमचं वेळ पाळा, इथून तुम्हाला त्या सूचना मिळतील। पहिल्या बॉलवर सिंगल घेत असताना आता स्ट्राईक एंडला सुमित, टीमचा कॅप्टन। हा खेळाडू सातत्याने चर्चेत राहतो। प्रल्हाद हळदणकर यांच्या तालमीत तयार झालेला खेळाडू पहिला चेंडू खेळण्यासाठी तयार। पहिलाच बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न होता, मिस केलाय। प्ले अँड मिस, हाय बॅक लिफ्टने सरळ बॉटम हँडचा वापर करत असताना खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला कनेक्शन प्रॉमिसिंग नाहीये। बॉल विकेट किपरला थोडासा बीट करत असताना मिळते इथे 1 धाव। धाव फलकावर आहे 2। पहिलं षटक पॉवर प्लेचं, मिनिटरी पॉवर प्ले, त्यानंतर 2, 3, 4 या षटकांदरम्यान तुम्ही बॅटिंग पॉवर प्ले घेऊ शकता। 2 आणि 3 मध्ये जर नाही घेतला तर चौथं षटक हे कंपल्सरी बॅटिंग पॉवर प्ले असेल। गोलंदाज पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार। यावेळेला मिस टाइम, परंतु थोडासा पुढे पडतोय, बॅटच्या 2 ला कनेक्शन। एकदा भीती देखील मिळेल। पॉवर प्ले भेदण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र सुरुवातीचे 3 चेंडू गोलंदाज फलंदाजांना बांधून ठेवतोय असं चित्र बघायला मिळालं, कारण पहिल्या 3 बॉलवर फक्त 3 सिंगल आल्यात। प्रज्ञेश ठाकूर पहिल्या षटकाची जबाबदारी घेत असताना यावेळेला सुमित साठी नेक्स्ट बॉल ऑन दी राईज खेळलाय, मिड ऑन नाहीये। मिड ऑन 30 यार्ड वर्तुळामध्ये बॉल चाललाय लॉंग ऑनला, एक टप्पा घेत असताना बाउंड्री लाईनच्या पलीकडे सुमितच्या बॅटमधून पहिला चौकार।
यावेळेला ऑन साइडला इन टू दी गॅप बॅक टू बॅक दुसरा चौकार मिळेल सुमितच्या बॅट मधून लगातारचा दुसरा चौकार. अकरा धावा ही धाव फलकावर पहिल्या 3 चेंडूंवर शांत संयमी खेळ बघायला मिळाला. चौथ्या आणि 5व्या चेंडूवर 2 चौकार वसूल केले आणि यासाठी हा खेळाडू जाणला जातो. त्याचा नैसर्गिक खेळ आक्रमकतेने भरलेला आहे, पण तो यावेळेला या मॅचचं गांभीर्य लक्षात घेता तो थोडासा सुरुवातीला शांत खेळ आणि त्यानंतर जसे चेंडू त्याला त्याच्या स्लॉटमध्ये मिळाले त्याने चौकार ठोकलेत. यानंतरच्या मॅचसाठी दोन्ही टीम तयार राहायचंय. त्यासाठी कॉल दिला जाईल. आजच्या दिवसामध्ये 4 संघ खेळतील आणि या 4 संघांमध्ये पहिले 2 संघ सध्या मैदानात उतरलेले आहेत. यानंतरच्या सामन्यासाठी जे 2 संघ खेळणार आहेत त्यांना देखील सूचना आहे, आपण आपली प्लेइंग लिस्ट अपडेट करून घ्या. ओंकार नांदेश्वर आणि रत्नदीप पाटील वाडी, तुम्ही उपस्थित असाल तर रिपोर्टिंग करून घ्या. शेवटचा चेंडू पहिल्या षटकामधला शिल्लक. धाव फलकावर आहेत 11. सुमित स्ट्राईक एंडला. अजून एक वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु या वेळेला लवकर कमिट झाला. टप्पा थोडासा मागे ठेवलाय. प्ले अँड मिस. शेवटचा चेंडू येतोय निर्धाव. षटकाची झाली समाप्ती. पॉवर प्लेचं षटक इथे संपलं. मिनिटरी पॉवर प्ले संपलाय आणि आता 11 धावांवर पहिल्या षटकाचा खेळ इथे स्थिरावला. जयगडचा राजाने 11 धावा काढल्यात, ज्यामध्ये सुमित खेळतोय 9 या धावसंख्येवर, तर 2 धावा खात्यामध्ये आहेत. सुमित 8 धावसंख्येवर खेळतोय, 2 धावा. प्रणवच्या खात्यामध्ये एक लेग बायची धाव आली होती. आता लगेचच बॅटिंग पॉवर प्ले स्वीकारलाय आणि एक वेगळी रणनीती आहे. पहिल्या षटकामध्ये 11 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये अजून धावा पाहिजे. 3 खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर असतील बॅटिंग पॉवर प्ले साठी आणि तो बॅटिंग पॉवर प्ले लगेचच स्वीकारला गेला. एक रणनीती, गेम प्लॅन आणि तो बनवावाच लागेल, कारण प्रत्येक मॅच भरपूर महत्वाची. कालचा दिवस आपण बघितला, चंद्रभागा फायटर्स 3ही विजय मिळवत असताना कालचा दिवस त्यांच्या नावावर राहिला. त्यानंतर सावकार 11ने 2 सामने जिंकले, 1 सामना शेवटचा गमावला. जयभैरी मुरुगवाडा संघ मात्र काल संघर्ष करताना बघायला मिळाला. एकही सामना त्यांना जिंकता आलेला नव्हता. बाळू 11 गुहागरने जाता जाता शेवट गोड केला आणि 1 सामना ते जिंकले. आजच्या दिवसामध्ये काय घडणार? दुसऱ्या षटकाची सुरुवात. पहिलाच बॉल पूल केलाय. साईल सरळला बोलवलं गेलं दुसऱ्याच ओव्हरमध्ये मंदार, परंतु त्याचं स्वागत प्रणवने केलं षटकाराने. थोडासा दबाव मंदारवर असेल, परंतु तो देखील एक चांगला गोलंदाज आहे. अजून एक वेळेला अखूट टप्प्याचाच बॉल, यावेळेला हुक केलाय साईल. फाईन लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. 4 धावा. टप्प्याचे चेंडू म्हणजे प्रणवसाठी अगदी मेजवानीचं प्रारूप आणि या बॉलवर त्याने बॉडीला रोल केलं, हुक केला बॉल. लॉंग लेग, फाईन लेग मधून काढलाय आणि तिकडे मिळाला चौकार. या चौकाराबरोबर धाव फलकावर आहेत 21 धावा. दुसरं षटक बॅटिंग पॉवर प्लेचं. 3 खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर असताना पहिल्या 2 चेंडूंवर 10 धावा वसूल केल्यात. मंदारला आता थोडासा दबावाचा सामना करावा लागेल, परंतु तो दबाव झुगारणार का? यावेळेला फुल टॉस टाकलाय, तो देखील जाईल सरळ लॉंग ऑनला. गॅप मोठा आहे, चेस मोठा आहे, परंतु आता या बॉलवर देखील चौकाराचाच पाडा वाचला आणि आता 4 धावा खात्यामध्ये जमा झाल्या. बॅक टू बॅक बाउंड्रीज येत आहेत. पहिल्या बॉलवर षटकार, त्यानंतर 2 चौकार आले. बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाजी दमदार केली जाते. आतापर्यंत 3 बॉलमध्ये 14 धावा वसूल केल्यात. संघनायकाने कानमंत्र दिलाय आणि तो कानमंत्र देणं गरजेचं असतं. एखादा खेळाडू ज्यावेळेला मैदानाच्या आतमध्ये थोडासा स्ट्रगल करतो असतो, त्याचं मनोबल वाढवणं गरजेचं राहतं आणि तेच केले. पण तो येणारी 3 चेंडू मंदार कमबॅक करेल अशी अपेक्षा आहे. स्ट्राईक इनला ही प्रणव. हलक्या हाताने बॉलला प्लेस केलाय. कव्हर्सला जाईल बॉल. कव्हर पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. धाव मिथे एक. सेन्सिबल क्रिकेट, जेवढा आक्रमण तेवढा संयम, हे गरजेचं आहे. एका चांगल्या खेळाडूची निशाणी आहे, ही चांगल्या खेळाडूची ओळख आहे.
तर पहिले 3 बॉलवर त्यांनी आक्रमकता दाखवली, एक षटकार 2 डोकले, परंतु त्यानंतर चौथ्या बॉलवर सिंगल घेतली, स्ट्राईक रोटेट केली, कारण त्याला माहिती आहे सुमित हळदणकर हा देखील एक मातब्बर फलंदाज आहे, तो देखील मोठे फटके खेळू शकतो आणि हे गरजेचं आहे. पार्टनरशिप भागीदारी बनते दोघांमध्ये जयगडचा राजा टीमसाठी. फुलकावर आहे 22. आता सुमित स्ट्राईक एंडला आलाय, तो राईट हँडेड आहे, त्यामुळे त्याच्यासाठी ऑन साईडला प्रोटेक्शन बाउंड्री लाईनवर वाढवलंय. मंदार तयार सुमितसाठी. सुमितने हा बॉल बॅकवर्ड स्पिन लेग लॉंग लेग मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक धाव तो एकदा पूर्ण झाली. दुसऱ्या धाबीचा कॉल आहे, जोपर्यंत थ्रो केला जाईल तोपर्यंत 2 पूर्ण झाल्या आणि आता तिसरीचा प्रयत्न होता, पण तो यावेळेला थ्रो पोहोचलाय, त्यामुळे 2च धावा सुमितच्या खात्यामध्ये जमा होत आहेत. 2 बरोबरच धाव फलकावर आहे 24 धावा. 28 धावा. बघतोय आम्ही, तुम्ही जागे आहेत का? धाव फलकावर. विकेट आलेली नाहीये. मंदार कमी गतीचा बॉल, स्लोवर बन व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न, थोडा चांगलं आलाय, बॉल बाहेर निघतोय. वाईट बॉलची घोषणा, एक्स्ट्रा मध्ये बाद होईल आणि आता एक्स्ट्राच्या मध्ये फलकावर 29. 29 ऑन बोट. दुसरं षटक थोडस लांबलंय, धावा आल्यात, एक्सपेन्सिव्ह राहिलंय मंदार. शेवटचा चेंडू अजूनही टाकायचा आहे. आता गती वाढवली, पण तू ऑन दी टोज एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर लावली आणि आता बॉलला पाठवलंय सीमा पार. मिळतोय चौकार. बॅटिंग पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये तब्बल 22 धावा खर्च केल्या मंदारने. एक्सपेन्सिव्ह राहिला, महागडा ठरला. फलकावर धाबा आहे सध्या 33 धाबा. अजूनही 4 षटकांचा काही शिल्लक आहे. चर्चा रंगली, टीम मीटिंग लगेचच बोलवली आणि याचं कारण आहे की आता दोन्ही फलंदाज सेट व्हायला लागलेले आहेत. पण तू पहिल्या डावात जरी वार झाला तरी पलटवार श्रियान इलेव्हन कासारी हा संघ करू शकतो आणि त्यामुळे नजर ठेवावी लागेल. नेक्स्ट मॅच साठी तयार राहा. ओंकार नांदेश्वर विरुद्ध रत्नदीप पाटीलवाडी. दोन्ही कॅप्टन टीम लिस्ट अपडेट करा. जसा हा डाऊट संपेल लगेच टॉस होईल. विनायक पाटील सबसे कातिल. विनायक पाटील आता गोलंदाजीसाठी आलाय, टीमचा कॅप्टन. 2 ओव्हर नंतर 33 धावा धाव फलकावर आहेत, त्या रोखायच्या. समोर आहे प्रणव आणि सुमित सारखे मातब्बर खेळाडू. राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन. पॉवर प्ले संपले, त्यामुळे आता क्षेत्ररक्षण विस्तारलं गेलंय. समोर आहे विनायक. पहिला चेंडू घेऊन येतोय, राऊंड विकेट. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर खाली राहिला, परंतु वळण घेतोय, बाहेर निघाला. वाईट बॉलची घोषणा आहे ती पंच कळवतायत. पंच आशिष धुंदूर सरांनी हा कळवला. हा वाईट बॉल एक्स्ट्रा मध्ये बाद झाली आणि एक्स्ट्राच्या मदतीने धाव फलकावर आहे 34 धावा. मागच्या ओव्हर मध्ये 22 धावा खर्च झाल्या, त्या भरून काढायच्या. त्यासाठी विनायकने स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेतली, परंतु प्रणव यावेळेला आक्रमणच करतोय आणि हा बॉल त्याने पाठवलाय लांब लांब आणि लांब. जा शोधून आण. षटकार. कमी गतीचा बॉल बॅक फुटला गेलाय, क्रीजचा वापर केलाय, पूल केलाय, पण तो जातोय बॉल टीप स्क्वेअरली गेला. तिकडे क्षेत्ररक्षक आहे, थोडेसं फंबल करतोय. येस नो वेट आणि अखेर 2 धावा. थोडीशी चूक झाली, परंतु त्याचा लाभ उठवला आणि तो लाभ उठवत असताना एका धाबेचं रूपांतर दुहेरीमध्ये लगेचच केलं गेलं. ही तत्परता, समय सूचकता दाखवावी लागते आणि ती दोन्ही फलंदाजांनी दाखवली. 2 धावांच्या मदतीने धाव फलकावर धाबा आहेत 42 धावा. अजून एक वेळेला मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आणि इथे या वेळेला कोणती चूक झालेली नाहीये. थोडासा वरती लागला बॉल डीप मिड विकेटला, कोणती चूक करत नाहीये क्षेत्ररक्षक.
पहिला धक्का सौरभने हा झेल टिपलाय, प्रणवला परतावं लागेल, हताश नाराज, परंतु आता माघारी परतलाय. पहिला धक्का बसलाय जयगडचा राजा टीमला. 42 धाबा एक गडी बाद. बरोबर त्याने हल्ला केला आणि तिथे आपल्या टीमसाठी चांगल्या धाबा वसूल केल्या. त्यानंतर तो बाद झाला मैदानाच्या आतमध्ये. मुरुगवाडा परिसरातील एक युवा खेळाडू गेली अनेक वर्ष 3-4 वर्षांपासून चांगल्या फॉर्म मध्ये खेळतोय. मितेश बिर्जे म्हणजेच मितवा मैदानामध्ये दाखल झालाय. धाव फुलकावर आहेत 42 एक गडी बाद. श्रीयाने लेमन विरुद्ध जयगडचा राजा या दोन टीमच्या दरम्यान दुसऱ्या दिवसातील पहिला डाव इथे आपण बघतोय पहिल्या सामन्याचा. चला टाइमर सेट केलेला आहे. हे वारंवार आम्ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. वेळेचं बंधन पाहावं लागेल. विनायकचा हा चेंडू, पहिलाच बॉल, हवाई हल्ला, एलिव्हेशन, लांबी, टायमिंग, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, उत्तुंग गगनचुंबी षटकार. मितेशच्या बॅटमधून 6 धावा. पहिलाच बॉल डगआउट मधून सेट होऊन गेला होता असं म्हणायला हरकत नाही. पहिल्याच बॉलवर बॅट नाही तर तलवार फिरवली आणि अक्षरशः सपासप बॉलवर वार केला तसंच म्हणावं लागेल. या 6 धावांनी 48 वर पोहोचलाय धावफलक. तिसऱ्या षटकामधला पुढचा चेंडू मितेशसाठी. या बिला थोडीशी फ्लाईट दिली, कमी गतीचा बॉल, फसवा चेंडू, त्यावर बीट झालाय. वेगवान चेंडूसाठी तयारच होता, फ्लाईट होती, मिस केली. डॉट बॉल आलाय. सुमित कान मंत्र देतोय. नेमकं काय झालंय मागच्या बॉलवर याचा अंदाज घ्यावा लागेल आणि त्यामुळे लगेच संगनायकाने सांगितले येस यू कॅन डू इट, थोडासा वेट कर म्हणजे वाट लावता येईल आणि हा संवाद गरजेचा आहे. धावफलकावर 48. या षटकातले चेंडू शिल्लक आहेत. आता एक चेंडू शिल्लक आहे, शेवटचा चेंडू. मात्र या बेला दिशाहीन चेंडू टाकलाय. नो बॉलची घोषणा होईल आणि मिळतील तब्बल 2 धावा. पुढचा चेंडू फ्री हिट हातातून निसटलाय. भरपूर उंचीचा चेंडू टाकला गेला. उद्या सकाळी वडापाव खाल्लेला असेल आणि वडापाव खाल्ल्यानंतर हाताचं तेल गेलेलं दिसत नाहीये. धावफलकावर सांघिक अर्धशतक. जयगडचा राजा टीमचं अर्धशतक पूर्ण झालेलं आहे. तिसऱ्या षटकामध्येच 50 धावांपेक्षा जास्त धावा आता येतील कारण अजून काही चेंडू शिल्लक आहेत. फ्रीटचा बॉल तिसऱ्या षटकातला शेवटचा बॉल असणार आहे आणि त्यासाठी सुमित स्ट्राईक एंडला. कमी गतीचा बॉल पिकअप केलाय, ऑन साईडला टर्न केलाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे, सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू केला. दुसऱ्या धावेसाठी कॉल आणि थ्रू पोहोचेल तोपर्यंत 2 धावा अगदी सहज पूर्ण झाल्या. 2 बरोबरच धाव फलकावर. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आहेत 52 धावा एक गडी बाद. जयगडचा राजा. येणाऱ्या 3 षटकांचा की शिल्लक ऐकूया एक सुमधुर संगीत. दाखल झाला हा देखील एक मातबर खेळाडू. संगनायक विनायकने देखील काही धावा खर्च केल्या. मितेश बिर्जी स्ट्राईक एंडला. पहिल्याच बॉलवर काय उत्तुंग षटकार ठोकला होत्या पठ्ठ्याने आणि तोच फलंदाज स्ट्राईक एंडला. दुसऱ्या बाजूने सुमित जबाबदारीने खेळतोय. त्याला माहिती ही मॅच महत्वाची आहे. मी संगनायक आहे, मला जबाबदारी घ्यायची. पण सिद्धार्थ केळसकर हा देखील एक नामांकित खेळाडू, आयकॉन आहे या टीमचा. त्याच्यासमोर मितेश पहिला चेंडू घेण्यासाठी तयार. पहिला चेंडू कटर होता. अगेन्स्ट द टर्न घेण्याचा प्रयत्न. कनेक्शन प्रॉमिसिंग नाहीये. बॅटची कट घेतली. शॉट फाईनली शॉर्ट स्टॉपच्या अगदी जवळ आहे. तिथे चेंडू थांबवला गेला. एका धाबेने सुरुवात झाली. 53 वर पोहोचलाय धावफलक. सिद्धार्थ फिरकीचा जादूगर आहे. एकाच ऍक्शन मध्ये खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला चेंडू चांगली वळवतो आणि आता त्याच्या विरोधात सुमित हळदणकरची थोडीशी सत्व परीक्षा राहील.
फ्लाइटी डिलिव्हरी ऑन साईडला लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून टाटा बाय बाय करत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुमितने सांगितलं माझी सत्व परीक्षा नाहीये, मी नेहमीच दुसऱ्यांची परीक्षा घेतो. मी रिझल्ट निकाल लावलाय. चमकार आलाय 4 धावा. अजून एक वेळेला बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. या वेळेला येस नो वेट आणि इकडे धाव घेतली. दोघांमध्ये ताळमेळ नव्हता. मितेश निघाला, जवळपास पोहोचला. त्यावेळेला सुमित नकार देत होता. अखेर सुमित म्हणाला ठीक आहे आता मला धावावं लागेल. ते जीवनदान मिळालं. नशिबाची साथ होती, एक धाव मिळाली. पण क्रिकेटमध्ये कॉलिंग महत्वाचं राहतं. येस नो वेट हे शब्द भरपूर महत्वाचे राहतात. एका धावेच्या मदतीने धाव फलकावर धावा झालेल्या आहेत. 58 धावा. पुढचा चेंडू सिद्धार्थचा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. टायमिंग केलंय. बॉलला क्षेत्ररक्षक आहे आणि आता बॉलला थोडासा लिफ्ट केलाय. सरळ डीप मिड विकेट सीमा पार. षटकार. मितेशच्या बॅटमधून 6 धावा. मोठी फटकेच घेतोय. यावेळी अकूट टप्प्याचा बॉल थोडासा वरती आलाय. आडव्या बॅटने पुल केला. एकदा मिळाली. दुसऱ्या धावेसाठी कॉल आहे. थ्रो केला जातोय बॉलर एंडला. तो पोहोचेल तोपर्यंत 2 धावा. जीवाची बाजी लावली. भाग मिल्का भाग. आखोई आखो मी इशारा केला आणि सांगितलं अभि नाही तो कभी नाही. या 2 धावांबरोबर धाव फलकावर धावा झालेल्या आहेत. 66 धावा. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर. कमी गतीचा बॉल पुन्हा आडव्या बॅटनेच खेळलाय. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. 2 पायांच्या मधून चेंडू निसटला. मात्र बॅकअप देतोय तिथे विनायक. तोपर्यंत 2 धावा इथे देखील मिळत आहेत. षटकाची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 64 धावा. एक गडी बाद. जयगडचा राज्य संघाची धावसंख्या 64. 68 धावा झाल्यात. आता मी जागा आहे की बघायला हवं. 68. 4 षटकानंतर एकच गडी बाद झालाय. बारा चेंडू भरपूर महत्वाचे असतील आणि त्या 12 चेंडूंवर जास्तीत जास्त किती धावा येणार. आणि आता ट्रीटमेंट पाणी घेऊन जातोय दीप सुर्वे. देखील एक बातबर खेळाडू. तेवढा चांगला आमचा मित्र. 5व्या षटकासाठी चला फार वेग घेऊ नका. लगेचच निर्णय घ्या आणि 5व्या षटकाला सुरुवात करा. 4 षटकानंतर 68 धावा. एक गडी बाद. जयगडचा राजा हा संघ सध्या चांगल्या स्थितीमध्ये आहे. पण येणारी 2 षटकं भरपूर महत्वाची. डेथ ओव्हर मध्ये धावांचा हा प्रवास सातत्यपूर्ण असणं गरजेचं. प्रज्ञेश ठाकूर 5व्या षटकासाठी दाखल झालाय. पहिले षटक त्यांनी प्रभावी हाताळलं होतं. 2 चौकार आली होती. मात्र 11 धावा खर्च केल्या. पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्याच्यावर पुन्हा विश्वास ठेवला गेलाय आणि तोच गोलंदाज पुन्हा 5व्या षटकासाठी दाखल झालाय. स्ट्राईक इनला की सुमित हळदणकर टीमचा कॅप्टन. पहिल्या चेंडूसाठी सज्ज. पहिलाच बॉल फुल लेनचा. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केलाय पण तो कनेक्शन प्रॉमिसिंग नाहीये. शॉर्ट लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. तिकडे मिळते एक धाव. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू ज्यावेळेला ट्रॅव्हल झाला त्यावेळेला लगेचच सांगितले एक धाव घ्यायची आहे. ती सिंगल इथे प्राप्त झाली. सिंगलच्या मदतीने 69 ऑन बोर्ड. 69 धावा.
एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत बनवल्यात 11 चेंडूंचा काही शिल्लक. प्रज्ञेश ठाकूर या बीला मितेश साठी हा चेंडू डाऊन दिले. अंपायर सिग्नल बाईट बॉल एक्स्ट्रा मध्ये वाढ होईल. 70 वर पोहोचलाय धावफलक. 11 चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक. पहिल्या सामन्यामध्ये पहिला डाव रंगलाय. टॉस जिंकल्यानंतर श्रीराम 11 या संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा एक धाडसी निर्णय घेतला. सुरुवात जयगडचा राजाकडून चांगली झाली. प्रणव मुरकरने आज चांगला स्टार्ट दिला. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. बॉल फ्लाय झालाय. क्षेत्ररक्षक तिथे शॉर्ट स्टॉप मध्ये बॉलला शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर थांबवतोय. प्रयत्न तर मोठ्याच फटक्याचा होता परंतु यश आलंय. विकेट किपरच्या मागे फ्लाय स्लिप मधून चेंडू फ्लाय झाला. शॉर्ट स्टॉप मध्ये थांबवला गेला. तिथे मिळाले एक धाव. एका धावेच्या मदतीने 71 वर पोहोचलाय धावफलक. 11 चेंडू होते त्यामधले आता 10 चेंडू शिल्लक असतील. ओंकार नांदेश्वर विरुद्ध रत्नदीप पाटीलवाडी दोन संघांमध्ये यानंतरचं बॅटल रंगेल. शॉर्ट ऑफ लेंथ, शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता. समोर खेळ आहे. क्षेत्ररक्षक आहे. एकाच ऍक्शन मध्ये पिकअप गॅदर आणि थ्रो. मात्र दुसरी धाव देखील लगेचच पूर्ण केली जाते. थोडीशी चूक गंमत झाली त्याची किंमत मोजावी लागेल. एक धाव एक्स्ट्रा मिळाली आणि 2 धावांबरोबर धाव फलकावर धावा झालेल्या आहेत. 73 धावा. 73 लॉस ओपन विकेट. 9 चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक आहे. चुका करून चालणार नाहीये. चुका चुका परंतु चुकांमधून शिका. क्रिकेटचं परिसूत्र आहे चुकीला माफी नाही. सुमित पुन्हा स्ट्राईक इनला प्रज्ञेशच्या विरोधामध्ये. ओ या बीला खाली राहिलाय बॉल. सबमरीन डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर उसळी नव्हती. बीट झालाय. सुमितला पूर्णपणे थांबवण्यामध्ये अपयश आलं होतं याआधी परंतु या बीला यश आलंय. चांगलं कमबॅक. 2 चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक आहे. या षटकामध्ये धावा रोखल्या आहेत. फक्त आतापर्यंत 4 चेंडू टाकत असताना धावा खर्च केलेल्या आहेत 5. परंतु त्यानंतर सुमित थांबणार नाहीये. चांगलं टायमिंग आणि आता पाठवलाय बॉल डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. मॅसिव्ह हिट. कडक बेधडक षटकार. लीग मध्ये आपण अनुभवले. आज देखील अनेक उलटफेर बघायला मिळतील. या षटकाराबरोबर धाव फलकावर धावा झालेल्या आहेत. 79 धावा. शेवटचा चेंडू अद्याप शिल्लक 5व्या षटकामध्ये. अजून एक बेला. ड्राईव्ह केलाय बॉल. ऑन साइडला जातोय. थोडंसं फंबल. विनायकच्या हातातून बॉल निसटला तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण झाल्या. 5 षटकांचा खेळ संपलाय. 81 वर पोहोचलाय धाव फलक. एक गडी बाद 81. अजूनही 6 चेंडूंचा खेळ पहिल्या डाव मध्ये शिल्लक आहे. डेथ ओव्हर मधलं शेवटचं षटक आता शिल्लक आहे आणि आता बघूया आज 100 पार पहिल्याच सामन्यामध्ये होणार का. कालच्या पहिल्या सामन्यामध्ये 82 धावा झाल्या होत्या. 83 धावांचा यशस्वी पाठलाग सावकार 11ने केला होता. आतापर्यंत 5 षटकानंतर 81 झाल्यात. आता बघूया शेवटच्या 6 चेंडू मध्ये किती धावा येणार. पुढचे दोन्ही संघ टीम लिस्ट अपडेट करून घ्या. जसा हा डाव संपेल लगेच टॉस बॉक्स मध्ये आपण टॉस साठी दाखल होऊ. मानाची, अभिमानाची, अस्तित्वाची, सर्वाधिक औत्सुक्याची, उत्सुकतेची, जिव्हाळ्याची स्पर्धा. प्रत्येक वर्षी प्रत्येक समाजातील खेळाडू आतुरतेने ज्या स्पर्धेची वाट पाहत असतो ती स्पर्धा, ती टुर्नामेंट आपली भंडारी प्रीमियर लीग. या तिसऱ्या पर्वाचा सोहळा 14 तारखेला असेल अंतिम दिवस. या तिसऱ्या पर्वामध्ये कोणता संघ विजेता ठरणार यासाठी 14 तारखेला देखील तुम्हाला उपस्थित राहायचंय. प्रत्येक दिवशी आवर्जून मैदानावर या. आपल्या आवडत्या खेळाडूला, आवडत्या संघाला पाठिंबा द्या. घर बसल्या युट्यूब घेतात त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतो. आगतम स्वागतम सुस्वागतम. शेवटच्या षटकासाठी गोलंदाज तयार. सिद्धार्थ केळुसकर. पहिला चेंडू लोड झालेला नव्हता. वरती आहे क्षेत्ररक्षक म्हणून स्वतः गोलंदाज. अगेन्स्ट टर्न. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु या बिला अगेन्स्ट बॉल जाऊन झेल घेऊ पाहत होता सिद्धार्थ. या चेंडूवर मिळालेल्या आहेत 2 धावा. 2ने सुरुवात झाली. धाव फलकावर 83 धावा. 5 चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक. चांगले कट्टर हाताळतो सिद्धार्थ. डार्च गेल्या.
निखिलजी बोरकर लगेचच आपण कमेंट्री बॉक्स मध्ये या. वेग वाढवला होता, बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. 22 सिग्नल एक्स्ट्राच्या रूपाने धाव खात्यामध्ये ऍड होते. धाव फलकावर आहेत 85 धावा. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. या षटकामध्ये सिद्धार्थ केळुसकरने धावा रोखल्या आहेत. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. वेग वाढवलाय. जसा वेग वाढवला तशी बॅट फिरवली. तुम्ही किती वाढवा गती, मला वाटत नाही भीती. निर्भीडपणे ठोकलाय हा दमदार षटकार. या षटकाराच्या मदतीने धाव फलकावर धावा झालेल्या आहेत. 91 धावा. 2 चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक आहे. अजून एक वेळेला आखूड टप्प्याचा चेंडू, त्यावर देखील पूल केलाय. पॉवरफुल सक्सेसफुल षटकार. 6 धावा. अजून एक वेळेला समोर लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक आखित त्याच्या डोक्यावरून जाईल चेंडू. अंदाज झालेला नाहीये. धाव फलकावर आखित तब्बल 101 धावा. मैदानामध्ये आग लागली आहे आणि त्यामुळे 101 ला फोन लावलाय असं म्हणायला हरकत नाहीये. 101 धावा धाव फलकावर आहेत. 102 धावांचं असेल लक्ष. पहिल्या डावाचं खेळ संपलाय. जाऊया टॉस साठी. दोन्ही कॅप्टन दाखल व्हा. दुसऱ्या डावामध्ये 36 चेंडू, 102 धावांची आहे गरज. मध्ये जयगड सराच्या टीमने 100 पार केले. 101 धावा बनवल्यात. एकंदरीतच हे पाहता पहिली बॅटिंग करत असताना धावा येत आहेत असं वाटतंय. नक्कीच प्रयत्न करू. विशिंग यू ऑल दी बेस्ट. दोन्ही कॅप्टनना खूप खूप शुभेच्छा. टॉस अपडेट आहे. रत्नदीप पाटील बाडींनी टॉस जिंकलाय. त्यांनी सांगितलं आम्ही क्षेत्ररक्षण करतोय.
या सामन्यानंतर तो सामना सुरू होईल, मात्र काही सन्मान आपण घेणार आहोत. आमचे काही मित्र आवर्जून उपस्थित आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. चला, फलंदाज पोचा मैदानामध्ये. आदरणीय उमेशजी हळदणकर यांचा आपण सन्मान करतो आहोत. आदरणीय पंकजजी खेऊर यांना विनंती करतो सन्मानचिन्ह देऊन आपण हा सन्मान करावा. अनेक मान्यवर, अनेक मित्र परिवार, अनेक समाज बांधव आपुलकीने प्रत्येक पर्वामध्ये प्रत्येक दिवशी येत असतात, सदिच्छा भेट देतात आणि त्यांचं हे आपल्या समाजावर, आपल्या खेळाडूंवर असणारं प्रेम, क्रिकेटवर असणारं प्रेम आणि त्याचा हा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. उमेशजी हळदणकर यांचा हा सन्मान या ठिकाणी आपण करतो आहोत. उमेशजी, आपण आलात, आम्हाला आनंद झाला. प्रत्येक पर्वामध्ये आपले आशीर्वाद, सहकार्य आणि मार्गदर्शन निरंतर आमच्या सोबत राहू हीच आम्ही विनंती व्यक्त करतो या ठिकाणावरून. धन्यवाद. यानंतरचा सन्मान संकेतजी ढवळे यांचा सन्मान आपण करणार आहोत. वीरूजी सुर्वे यांना विनंती करतो की आपण संकेतजी ढवळे यांचा सन्मान करावा. तर हा सन्मान संकेतजी ढवळे यांचा या ठिकाणी करतोय वीरूजी सुर्वे यांच्या शुभ हस्ते. चला, 2 फलंदाज. विनायक, तुमचे 2 फलंदाज लवकरात लवकर मैदानामध्ये पोहोचू द्या. संकेतजी ढवळे यांचा हा सन्मान आपण मंचावर बघतोय. धन्यवाद. या दोन्ही आमच्या मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊया आपण, सामन्याला सुरुवात होते आणि कमेंट्री बॉक्समध्ये आकाश आहेत का? ठीक आहे, चला सामन्याला सुरुवात होते. धन्यवाद. शंभर धावा पार झालेत. 101 धावला, 102चा पाठलाग करायचा आणि त्यासाठी श्रीयान 11 कासारी टीम कडून 2 धुरंधर मैदानामध्ये पोहोचली. टीमचा कॅप्टन विनायक पाटील आणि त्याच्याबरोबर आहे आयकॉन सिद्धार्थ केळुसकर. तर पहिल्या षटकाची जबाबदारी मीरा एक्सप्रेस अक्षय सुर्वेच्या खांद्यावर दिली आहे. थोडासा जायबंद होता, त्यावर त्यांनी मात केली. देखील एक मातबर खेळाडू, गेली अनेक वर्ष नवलाई पावणे मीरा संघाला रिप्रेझेंट करतोय. एक चांगला ऑलराऊंडर. पहिल्या षटकासाठी पॉवर प्ले मध्ये पहिलाच बॉल फुल लेनचा होता. ड्राईव्ह केलाय बॉल, ऑफ ड्राईव्ह, ऑन ड्राईव्ह, बॉल चाललंय लॉंग ऑनला. सिंगल घेत असता विनायकने खातं उघडलं. 102 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि यावेळेला पहिल्या चेंडूवर एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये होत आहे. थोडासा संयम ढासळला आणि त्याचा लाभ उठवत असताना एकेरीचं रूपांतर 2 मध्ये झालंय. पहिल्या चेंडूवर 2 आल्या. दुसरा चेंडू स्टेप आउट होत असताना हवेत केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली लॉंग ऑन मध्ये प्रणवने झेल टिपलाय. पहिली सफलता विनायक पाटील. बॅक टू डग आउट. फलंदाज बाद.
मिस डॉट बॉलनी सुरुवात झाली. त्यांचा पाठलाग करत असताना प्रत्येक ओव्हरमध्ये रिक्वायर्ड रन रेटवर तुम्हाला नजर ठेवावी लागेल आणि त्याचप्रमाणे फटकेबाजी करावी लागणार आहे. फुल टॉस होता, ऑन साईडला टर्न केलाय, चांगले क्षेत्ररक्षण. धाव ते फक्त एक. फलकावर 102 चा 11 धावांची आहे गरज हा सामना जिंक टीमला. पुढचा चेंडू प्रणवचा, मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, संधी दिलेली नाहीये. या षटकामध्ये देखील धावा रोखल्या, मोठा फटका येऊ दिलेला नाहीये. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक इथे समाप्त झालं. 2 षटकानंतर धाव फलकावर आहेत फक्त 11 धावा, 2 गडी बाद. श्री आणि लिमन कासारी 24 चेंडू आणि 91. पाठलाग करायचं आणि आता जिंकण्यासाठी धावा बनवायच्या असतील. 24 चेंडू मध्ये 91 धावा. तिसऱ्या षटकासाठी सुशांत, एक युवा गोलंदाज. पहिला चेंडू ऑन साईडला लॉफ्ट हिट ड्राईव्ह केलाय. डीप मिड विकेट म्हणून क्षेत्ररक्षक लॉंगॉनच्या दरम्यान धावतोय, तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी. काय त्यामध्ये 2 धावा जुळल्या गेल्या. एका बाजूला T20चा विश्वकर्णक सध्या चालू आहे आणि दुसऱ्या बाजूला हा क्रिकेटचा सोहळा, आपली भंडारी प्रीमियर लीग, यामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण दाखल झालो. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवे, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक झेल टिपतोय, फलंदाज बाद होईल. पार्थने झेल टिपलाय, फलंदाज बाद. तिसरा धक्का.
हॅलो 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 चेक हॅलो हॅलो चेक चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो हॅलो हॅलो. षटकाची समाप्ती झाली आणि इथे मात्र लेग बायचं सिग्नल पंचांनी कळवला. 4 धावा खात्यामध्ये ऍड झाल्यात. फुल कव्हर या 4 धावांच्या मदतीने 18 धावा. 3 षटकांचा खेळ संपला. 102 चा पाठलाग करायचा, मात्र धावांचा दुष्काळ थोडासा बघायला मिळतोय. तीन षटकानंतर आहेत 18 धावा. अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. रुद्र आलाय गोलंदाजीसाठी, एक युवा प्रतिभावान खेळाडू. पहिला चेंडू ऑन साइडला लॉंग लेगला खेळायचा होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये जातोय सीमा पार आणि ते पहिल्याच बॉलवर शॉर्ट ऑफ लेंथ होता, त्यावर षटकार आलाय. लाईन मध्ये थोडासा बदल करावा लागेल. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ टाकलाय, त्यासाठी आता कान मंत्र मिळालाय संघनायकाकडून. युवा प्रतिभावान गोलंदाज, पण तो पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ आलाय, त्यावर षटकार. 6 धावांबरोबर धाव फलकावर धावा झालेला आहे 24. चौथ्या षटकाची सुरुवात. उंची चांगली आहे रुद्रकडे, मात्र लाईनवर थोडंसं लक्ष द्यावं लागेल. आउटसाइड ऑफ स्टंपची लाईन ऑफ अटॅक मध्ये थोडा बदल करावा लागेल. आणि जो टप्पा थोडासा मागे आहे त्यामध्ये बदल करत असताना फुल लेंथची बॉल इथे भरपूर महत्वाचे ठरतात. गतीसोबत थोडंसं नियंत्रण अपेक्षित. पहिल्या बॉलवर जरी षटकार आला असेल तरी हा कमबॅक करून देईल. दुसऱ्या चेंडूसाठी सज्ज. या टप्प्याची गरज होती, पिकअप केलाय. बॅक टू बॅक दुसरा देखील षटकार येतोय. चेंडू वाईट नव्हता, परंतु फटका देखील तेवढाच दमदार सजवलाय. बॅक टू बॅक 2 षटकार. 6 धावांबरोबर धाव फलकावर धावा झाली आता 30 धावा. परंतु कमबॅक केलं जाईल याचा आत्मविश्वास. अजून एक वेळा बॉडीला टर्न करत असताना खेळ आहे. हा बॉल देखील जाईल सीमा पार. मेतील इथे देखील 4 धावा. 4 धावांबरोबर धाव फलकावर 34 धावा. 3 चेंडूंवर आतापर्यंत 16 खर्च झालेत. हे षटक थोडंसं एक्सपेन्सिव्ह ठरते असंच लक्षात येते, परंतु लगेचच कानमंत्र दिला जातोय प्रणवाला आणि त्याने सांगितलं की इथे आपल्याला नेमकं काय चुकतं यावर लक्ष ठेवावं लागेल. ते मनोबल वाढवण्याचा प्रयत्न, आणि हे गरजेचं राहतं. एखादा गोलंदाज तुमचा ज्यावेळेला थोडासा महागडा ठरतो त्यावेळेला त्याचं मनोबल वाढवणं गरजेचं आहे. रुद्र हा एक युवा प्रतिभावान खेळाडू आहे आणि त्याला थोडंसं मनोबल वाढवत असताना त्याच्या संघातले सिनियर खेळाडू बघायला मिळत आहेत. धाव फलकावर धावा ही सध्या 34 धावा. त्यानंतरचा चेंडू पुन्हा ऑन साईडला लॉफ केलाय. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय आणि या चेंडूवर देखील 4 धावा मिळतील. खराब फिल्डिंग, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मिळत आहे 4 धावा. थोडासा कॅज्युअल अप्रोच. दोन चौकार अजूनही 2 चेंडूंचा काही शिल्लक आहे चौथ्या षटकामध्ये. स्ट्राईक एंडला आपण बघतोय ऋतिक यावीला मागे गेला. मिड ऑफ होता आतमध्ये, त्याच्या डोक्यावरून खेळला हा चौकार. 5व्या चेंडूवर देखील 4 धावा मिळणार आहेत. लगातारची 3 चौकार. पहिल्या 2 चेंडूंवर 2 षटकार, त्यानंतर 3 चौकार आले. धावसंख्येचा वेग या षटकामध्ये वाढलाय. समीकरण आता थोडंसं सोपं होईल. धाव फलकावर 42 धावा. अजूनही जिंकण्यासाठी धावा बनवायचे असतील 60 धावा, आणि त्यासाठी चेंडू शिल्लक आहेत 14 चेंडू. 13 चेंडू शिल्लक आहेत. चेंडू हवेत. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आकाश झेल टिपतो आणि अखेर जरी 5 चेंडूंवर धावा आले असतील तरी विकेट घेणार
हाच इरादा दाखवला आणि आता रुद्रच्या खात्यामध्ये विकेट आले. शेवटच्या बॉलवर विकेट मिळते. 4 षटकांचा केस संपला. 12 चेंडू जिंकण्यासाठी धावा बनवायचे 60 धावा. आहेत हा सामना जिंकण्यासाठी. पाचव्या षटकाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेत असताना पार्थ आलाय. सुमित अद्याप गोलंदाजीसाठी आज झालेला दिसत नाहीये. पार्थ आलाय 5व्या षटकामध्ये. पहिला चेंडू फुल लेनचा स्वाईप केले बॅट. एकदा मिळाली लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूला थांबवेल, थ्रो करेल तोपर्यंत 2 धावा. एकीचं रूपांतर दुहेरीमध्ये झालं आणि 2 धावांबरोबर धाव फलकावर धावा झालेल्या आहे 44. 44ला 4. 5वं षटक सध्या प्रगतीपथावर. पार्थ पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. स्ट्राईक एंडला सौरभ. पण नाटवेक एक्सप्रेस बॉल पण तो बाहेर चालला. वाईट बॉलची घोषणा. एक्स्ट्रा बरोबर धाव फलकावर धावा झालेल्या आहेत 45 धावा. 45 ऑन बोर्ड. त्यानंतरचा बॉल आडव्या बॅटने क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न. कनेक्शन करायचं होतं पण ते कनेक्शन जुळलेलं नाहीये. चेंडू सरळ चाललाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. पारच्या खांद्यावर ठेवलेली जबाबदारी चोखपणे पार पाडण्याचं काम तो करतोय. अगुण टप्प्याचा बॉल. हा पंप झॅक केलाय. शॉर्ट पूल डीप स्क्वेअर लेग मध्ये आकाश तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. मागच्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवर आकाशने एक चांगला झेल टिपला. जेवढा चांगला खेळाडू तेवढा चांगला एक समालोचक, एक चांगला कमेंटेटर. आणि या परिसरामध्ये ज्यावेळेला अनेक स्पर्धा असतात त्यावेळेला आकाशला भरपूर मागणी असते. भविष्यात तो मोठ्या मंचावर बघायला मिळेल. पंच करायचा होता बॉलला परंतु यावेळेला फॉलो थ्रू मध्ये स्वतः पार्थने चेंडू अडवलाय त्यामुळे कोणतीच धाव मिळत नाहीये. निर्धाव चेंडू. 102 धावांचा डोंगर फोडण्याचा प्रयत्न परंतु त्यामध्ये मागच्या षटकामध्ये ज्यावेळेला धावा आल्या होत्या त्यावेळेला असं वाटत होतं की हे समीकरण थोडंसं सोपं होईल परंतु या षटकामध्ये त्या धावा भरपाई करत असताना थांबवल्यात. प्रचंड वेगाने टाकलेला चेंडू. सुमित देखील थोडासा बीट झालाय. धाव मिळणार नाही. अजून एक निर्धाव चेंडू. 5व्या षटकातला शेवटचा चेंडू. शिल्लक 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा आहेत गरजेच्या तब्बल 56 धावा. शेवटचा चेंडू 5व्या षटकामध्ये. स्लोवर पण कमी गतीचा बॉल. गती थोडीशी कमी केली. मती वापरली. गतीसोबत मती वापरली की प्रगती होते. तीच प्रगती इथे पार्कची बघायला मिळाली. षटकाची समाप्ती. 5 संपल्यात. 5 नंतर धाव फलकावर धावा झालेल्या आहेत 46 धावा. 6 चेंडूमध्ये 56ची गरज. सामन्यावर आपली पकड निर्माण केली जयगडचा राजा टीमने. यानंतरचा सामना ओंकार नांदेश्वर विरुद्ध रत्नदीप पाटीलवाडी. या दोन टीमच्या दरम्यान तो सामना रंगेल आणि त्यासाठी दोन्ही संघ तयार. टॉस अपडेट आपल्यापर्यंत पोहोचली. आता शेवटच्या षटकाची जबाबदारी घेत असताना संघनायक स्वतः गोलंदाजीसाठी दाखल झालाय. सुमित हळदणकर. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ बुलने तो था स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षकाला बीट करत असताना डीप स्क्वेअर लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. तिथे मी ते फक्त एकच धाव. यावेळेला यष्टीरक्षक म्हणून प्रणव दाखल झालाय. आकाश चेंडूवर दाखल झाला. त्याने थ्रू यष्टीरक्षकाच्या दिशेने केला. तोपर्यंत एक धाव खात्यामध्ये जमा झाली. धाव फलकावर आहे 47. आतापर्यंत 3 गडी बाद 47. यावेळेला बॉल फक्त दिशा दिली आहे. डिफाईन लेग सीमारेषेच्या दरम्यान जाईल चेंडू. सीमा पार. आता मिळतोय चौकार. 4 धावा.
या 4 धावांबरोबरच 51 वर पोहोचलाय धावफलक. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेत. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक नाही या डीप स्क्वेअर लेग चेंडूवर पोहोचेल तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न. यावेळेला एकच धाव खात्यामध्ये जमा झाली. एका धावेच्या मदतीने धावफलकावर आहेत 52 धावा. 52 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट. 4 गडी गमावलीत. मग अशी आम्ही 3चा उल्लेख केला होता परंतु 4 गडी आतापर्यंत गमावलेत. ऑन साईडला टर्न केलाय बॉलला. डीप मिड विकेट मध्ये मितेश. पहिल्या डावमध्ये फलंदाजी मितेशने चांगली केली. षटकार ठोकले आणि सुस्थितीमध्ये आपल्या संघाला घेऊन गेले. एकच गडी गमावला होता पहिल्या डावमध्ये जयगडचा राजा टीमने. आणि या बॉलला वळवण्याचा प्रयत्न केला परंतु पंचांचा इशारा वाईट बॉल. एक्स्ट्रा मध्ये बाद होते. एक्स्ट्राच्या मदतीने 54 वर पोहोचलाय धावफलक. 2 चेंडू अद्याप शिल्लक. विजयाच्या दिशेने आगेकूच केले जयगडचा राजा. दुसऱ्या दिवसातील पहिल्या सामन्यामध्ये आपली भंडारी प्रीमियर लीग. यावेळेला फुल टॉस हवेत. एलिव्हेशन. चेंडूच्या खाली आकाश आणि ते झेल हातातून निसटलाय. एकदा मेल. शेवटचा चेंडू आता शिल्लक. विजयावर शिक्कामोर्तब केलं जाईल. एक पाऊल मागे. जयगडचा राजा हा संघ या सामन्यामध्ये चांगला खेळला आणि अखेर हा सामना इथे जिंकलाय. तर 46 धाबांनी हा सामना जयगडचा राजा टीमने जिंकला. अभिनंदन जयगडचा राजा टीम. हार्ड लक. श्रीयान 11 कासारी. पुढील प्रवासासाठी दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. नेक्स्ट मॅचला सुरुवात होईल परंतु आपण आता जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. या सामन्याचा सामनावीर 13 बॉल मध्ये 38 धावा ज्या फलंदाजाने काढल्या तो मितेश बिर्जे पहिल्या सामन्यामध्ये ठरतोय मॅन ऑफ द मॅच. अभिनंदन मितेश आणि अभिनंदन जयगडचा राजा टीम. चला एका रांगेमध्ये मैदानाच्या बाहेर यायचंय आणि ही सूचना दिलेली आहे. मॅच संपल्यानंतर जरी डॉगआउट मध्ये असाल तर लगेचच हस्तांदोलन झालं पाहिजे. ही सूचना आम्ही कालही दिली आजही दिलेली आहे. मैदानाच्या बाहेर येताना एका रांगेतच या. चला नेक्स्ट मॅचला सुरुवात होईल. धन्यवाद.